मनाविरुद्ध लग्न भाग 21। आज रात्रभर त्या दोघांचाही डोळ्याला डोळा लागत नव्हता. उद्याचा दिवस आयुष्यात येऊच नये असे त्यांना वाटत होते. पण सत्य स्वीकारणेही तर तेवढेच गरजेचे होते ना. येणाऱ्या दिवसाला कोण थांबवू शकतो? विक्रमने तिचा आनंद आनंदाने स्वीकारला असला तरी स्वतःच्या दुःखाला कसा सावरू शकणार होता तो? कितीही म्हटले तरी त्यांचे प्रेम होते तिच्यावर. स्वतःच्या प्रेमाला असे दूर होताना कसा पाहू शकणार होता तो? तिचे दूर जाणे त्याने स्वीकारले असले तरी हृदयात होणाऱ्या अनगणित यातनांना कसा थांबवू शकणार होता तो? नाहीच थांबवू शकला असता तो. प्रेम प्रेम प्रेम, का एवढे त्रासदायक असते हे प्रेम? ना झोपू देत ना जगू देत. जे प्रेम नशिबातच नाही त्यावर का प्रेम व्हावे माणसाला? नको ते प्रेमच नको. आज त्याला अश्रू गाळायचेच नव्हते, त्याला कमजोर पडायचे नव्हते. तो खुश होता तिच्यासाठी, पण तेवढाच दुःखीही होता स्वतःसाठी. अश्रू ओघळत नसले तरी मन ओघळत होते. वेदनादायी प्रेमाच्या वेदना किती अहस्य झाल्या होत्या, तो पडल्या होत्या तशाच. येणाऱ्या उद्याच्या दिवसासाठी स्वतःला तयार करत निर्धार केला होता त्याने स्वतःच्या मनाशीच. ती एका कुशीवर त्याच्या विरुद्ध दिशेने तोंड करून झोपली होती. नाही हो, झोपायचा प्रयत्न करत होती, पण एक असा तळमळत असताना दुसऱ्याला झोप लागणे शक्य तरी होते का? ती अस्वस्थ झाली होती मनातील असंख्य विचारांनी. कदाचित त्यांच्या दूर होण्याच्या विचारांनी किती बेधडकपणे डिवोर्स मागितला होता तिने त्याला. पण जेव्हा तो मिळतोय तेव्हा त्याची तर सोडा, पण स्वतःची सही करायची हिंमतही जुटवू शकली नाही ती. प्रेम 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 हेच तर कारण नव्हते. असेलही, पण आता उपाय कुठे होता तिच्याजवळ? बाबांचा दिलेला शब्द सारखा मनात घोंगावत होता तिच्या. दिलेला शब्द पाळता नाही आला म्हणून बाबांना तिच्यामुळे मान खाली घालायला लावणे तिला कधीच आवडणार नव्हते. आता एक तर आर होतो नाही तर पार, पण दोन्हीकडून कोसळणार तीच होती. काय करावं काय नाही ते विचार तिला झोपूच देत नव्हते. दोघेही जागेच होते आज रात्रभर, पण ना कूस वळवून तिने त्याला पाहिले होते ना त्याने तिला. विरुद्ध बाजूने तोंड करून दोघेही रात्रभर अविरत जागत होते. येणाऱ्या उद्याचा विचार करत होते. आज रोजची सकाळ झालेली असली तरी त्या सकाळमध्ये ताजेपणा नव्हताच जणू. रात्रभर जागल्यावर ताजेपणा वाटणारही कसा म्हणा? विक्रम, मला तुझ्याशी बोलायचं होतं. त्याचं आवरत असणाऱ्या विक्रमला रुचिता बोलली. तशी त्याला धडकी भरली. मनाने कितीही नकार दिला तरी हा दिवस आणि हा क्षण तर कधी ना कधी येणारच होता. विक्रम म्हणाला, बोल, काय बोलायचं आहे? रुची म्हणाली, मी तुला अजून सांगितलं नाहीये, पण आपले डिवोर्स पेपर कधीचेच आले आहेत. ती बोलली तशी त्याच्या काळजातून एक आर्त कळ गेली. ती जे पुढे बोलेल ते त्याला ऐकायचे नव्हते, पण ऐकावे लागणार होते मन घट्ट करून. मला या डिवोर्स पेपरवरील सही हवे तुझी. रुची ती तिच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हतीच अशी बोलली. एवढ्या सहजतेने कशी बोलू शकते ही डिवोर्सबद्दल? हिला काहीच वाटत नाही माझ्यासाठी. कसे वाटणार? तिचे कुठे माझ्यावर प्रेम आहे? तिला तर नकोच आहे मी तिच्या लाईफमध्ये. विक्रम मनातच विचार करत होता. विक्रम, करतोस ना साईन? तो काहीच बोलला नाही म्हणून रुचीने त्याला पुन्हा विचारले. विक्रम म्हणाला, कुठे आहेत पेपर? रुचीने ड्रॉवरमधील डिवोर्स पेपर काढले आणि त्याला दिले. यावर तुझी सही नाहीये. विक्रम ते डिवोर्स पेपर पाहत बोलला. रुचिता म्हणाली, तुझी झाल्यावर मी करते. विक्रम म्हणाला, आधी तू कर मग मी करेन. ठीक आहे, दे. रुची त्याच्या हातून डिवोर्स पेपर घेत बोलली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि झटक्यात त्यावर तिची साईन केली. घे, आता करशील ना तू? रुची त्याच्यासमोर डिवोर्स पेपर करत बोलली. किती सहजपणे काढून टाकले ना हिने मला आयुष्यातून, आणि मी मूर्खासारखा हिच्यात गुंतून बसलोय. त्याचे मन कडवळत होते. त्याने तिच्या हातून ते पेपर घेतले आणि सही करण्यासाठी पेन घेतला. त्याचे हात सही करताना थरथरत होते. खूप अवघड जात होता त्याला हा क्षण. हा वेळ इथेच थांबावा, हा क्षण आयुष्यातून पुसून टाकावा, यातून कुठेतरी पळ काढावा, किती त्याला वाटत होते. पण ते त्याच्या ना हातात होते ना नशिबात. तो थरथरत्या हातानेच त्यावर सही करायला सरसावला, पण सही करतानाही त्याचे हात थरथरत होते. तिला ते दिसत नव्हते की दिसूनही न दिसल्यासारखी करत होती माहीत नाही, पण या क्षणी ती जणू भावनाहीन झाली होती. तिला डिवोर्सशिवाय कशाशीही घेणं देणं नव्हतंच जणू. तिला फक्त आणि फक्त डिवोर्स हवा होता त्याच्याकडून. तिला दूर जायचं होतं त्याच्यापासून. तिला नको होता तो. ती त्याचं आयुष्य असली तरी तो तिचं आयुष्य कधीच नव्हता. त्याची सही झाली तशी तिने डिवोर्स पेपर हाती घेतले आणि त्याच्याकडे एक नजरही न बघता तिथून जात होती. कायमची ती दूर जात होती आणि तो फक्त पाहत होता तिला दूर जाताना. आयुष्यातून कायमच निघून जाताना हतबल होता तो. तिचे सुख त्याच्यात नव्हते, पण हृदय ऐकायला तयार नव्हते.
ती जशी जशी दूर जात होती तशी तशी त्याची काळीच तुटत होते. त्याच्या हृदयाची स्पंदने जणू बंद पडत होती. तिचे पुढचे पाऊल बाहेर पडणारच की रुची विक्रमची एक जोरदार हाक कानावर पडली आणि ती न लागलेल्या झोपेतूनच खडबडून जागी झाली. विक्रम अजूनही झोपेतच तिला हाका मारत होता. ती पटकन बेडवरून उठून त्याच्याजवळ गेली. विक्रम, काय झालंय? विक्रम, रुची त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत बोलली. तिच्या स्पर्शाने विक्रम झोपेतून जागा झाला. तो दचकूनच उठला. त्याला समोरच रुची दिसली. तशी त्याने तिला घट्ट मिठी मारली, एवढी घट्ट की तिला त्यात श्वास घेणेही अवघड व्हावे. विक्रम, काय झाले तुला? वाईट स्वप्न पाहिलेस का तू? रुचीला त्याच्या एवढ्या घट्ट मिठीने श्वास घ्यायला त्रास होत होता. तरी ती त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारू लागली. थँक्स रुची, तू परत आलीस. मी किती घाबरलो होतो. मला वाटलं आता तू कधीच परत येणार नाहीस. विक्रम तिला तशीच घट्ट मिठीत ठेवत बोलला. तो स्वप्नातून अजूनही जागा झाला नव्हता. विक्रम, मी कुठे गेले होते? मी इथेच आहे. ती त्याच्या पाठीवर डोक्यावर हात फिरत बोलली. तो तसाच तिच्या मिठीत शांत होत होता. स्वप्नातून जागा झाला नसला तरी ती आपल्या जवळच आहे हे पाहून तो शांत होत होता. तो जसा जसा शांत होत होता तशी तशी त्याची मिठी सैल होत होती. तो तसाच तिच्या मिठीतून शांत पडून राहिला. रुचीलाही खूप शांत वाटत होते त्या मिठीत. रात्रभराच्या विचारांनी ती अस्वस्थ झाली होती, पण त्याच्या मिठीत ती तिची पूर्ण अस्वस्थता, मनात येत असलेले ना विचार करूनच गेली. थोड्या वेळाने तो भानावर आला. रुचीला मिठीत पाहून तो आता काय बडबडत होता त्याला आठवले. तो झटकन तिच्या मिठीतून बाजूला झाला. सॉरी, तो बोलत होता की इट्स ओके विक्रम, होतं असे कधी कधी. वाईट स्वप्न पडले होते का? रुची बोलली. वाईट होते पण सत्य होते आणि ते सत्य स्वीकारण्याशिवाय पर्यायही नाही आता. विक्रम तिला बोलला आणि त्याचा टॉवेल घेऊन बाहेर गेला. काय बोलतो हा कधी कधी, सगळं डोक्यावरून जातं माझ्या. पण हा माझं नाव का घेत होता झोपेत? याला माझं स्वप्न पडलं का? रुची मनातच बोलली. आज अस्वस्थ होते दोघेही. तिला निर्णय घ्यायचा होता आज आणि त्यालाही निर्णयच घ्यायचा होता आज. निर्णय डिवोर्स पेपर स्वतःहून साईन करावे की तिने बोलायची वाट पाहावी याचा. पण तिने साईन मागितल्याचा त्रास स्वतःहून साईन केल्यापेक्षा जास्तच होणार होता. तरीही बोलून बघावेसे वाटत होते तिच्याशी एकदा. डिवोर्स पेपर येऊनही तिने सांगितले का नव्हते त्याला? बोलली का नव्हती त्याच्याशी? साईन घेतली का नव्हती त्याच्याकडून? अजून बोलायचे होते, विचारायचे होते, पण विचारायचे ना धाडस होत होते ना मन. त्या विचारातच तो त्याचं आवरतच होता. तेवढ्यात रुची तिथे आली. रुचिता म्हणाली, विक्रम, ते मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तिच्या बोलण्याने त्याच्या काळजात धडकीनं भरली तर नवलच. पण यावेळेस सावरले होते त्याने स्वतःला. तयार होता तो ती आता जे बोलेल ते ऐकायला. ती त्याला हवी होती, पण पूर्ण मनाने. असे जबरदस्तीने कोणते नाते थोडी ना जुडते. तिला जर तो नकोच असेल तर त्यालाही तिला स्वतःजवळून थांबवायचे नव्हतेच. मुक्त करायचे होते त्याच्या बंधनातून, तिच्या सुखी जीवनासाठी. विक्रम म्हणाला, बोल, काय बोलायचंय? ते मला ना तुझ्याशी. रुची कधी नव्हे ते एवढी नर्वस झाली होती. एक एक शब्द बोलणे तिच्यासाठी जड झालं होतं. बोलायला तिची जीभ वळत नव्हती आणि ऐकायला विक्रमचे कान तयार नव्हते. पण तरीही तो ऐकणार होता मन घट्ट करून. विक्रम म्हणाला, पटकन बोल, मला काम आहेत अजून. ते मला बोलायचं होतं की मला ती बोलतच होती की रुची जरा इकडे येतेस का? निर्मलाने तिला हाक दिली. हो आई, आले. रुची दीर्घ श्वास घेऊन बोलली आणि त्याच्यावर एक नजर त्याला काही न बोलताच निघून गेली. ती गेल्यावर विक्रम त्या ड्रॉवर जवळ गेला आणि त्यातून डिवोर्स पेपर बाहेर काढले. अजूनही रुचीची त्यावर सही नव्हतीच. तिने अजून सही का केली नाही? तो विचार त्याच्या मनात फिरत होता. त्याला तिला विचारावे वाटत होते, पण विचारणार कसे? तिला माझी साईन हवीये, मग तिने साईन का केली नाही आधी? त्याच्या मनात विचार डोकावलाच. विक्रम, नाश्ता करायचा आहे ना तुला? आईचा आवाज आला आणि विक्रमने ते पेपर पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवून दिले. रुचिताने त्याला नाश्ता आणून दिला. तिला बोलायचे होते त्याच्याशी, पण ही योग्य वेळ नव्हती. ती काही न बोलताच परत किचनमध्ये निघून गेली. रामराव म्हणाले, येतेस ना रुची आज? रुचिता म्हणाली, हो बाबा, येणार आहे. बरं, साईन घेतली ना विक्रमची? रामराव म्हणाले, हे बघ रुची, तुला जर त्याची साईन घेणे जमत नसेल तर मी बोलतो त्याच्याशी. आधीही बोलणारच होतो, तू स्वतः घेते बोललीस म्हणून गप्प बसलो. आता जर तू नाही बोललीस तर मला वादात पडावं लागेल. रुचिता म्हणाली, बाबा, त्याची गरज नाहीये, मी घेईल त्याची साईन आज. रामराव म्हणाले, बरं, आज घेतलीस तर ठीक, नाही तर मी त्याच्याशी बोलणारच आहे. रुचिता म्हणाली, नाही बाबा, मी घेते आज. रामराव म्हणाले, ठीक आहे, आणि समीरला कॉल लावून बघ एकदा. त्याचा नंबर पाठवला होता मी तुला.
एकदा पण कॉल नाही केलास तू त्याला, वर त्याने केलेला कॉलही रिसीव्ह करत नाहीयेस. काल काय चाललंय तुझं मला काहीच कळत नाहीये. तुझ्या होकाराची किती दिवसापासून वाट बघत आहे तो. रुचिता म्हणाली, आज लावेल बाबा मी त्यांना कॉल. रामराव म्हणाले, मीही तेच म्हणत होतो. लवकर त्याला कॉल लावून होकार देऊन टाक, म्हणजे मी आणि विश्वास निर्धास्ताने पुढच्या गोष्टींची बोलणी करू शकू. मी त्याला किती वेळा सांगितलं तुझा होकारच आहे म्हणून, पण जोपर्यंत तू स्वतःहून त्याला तुझा होकार आहे म्हणून बोलत नाहीस तोपर्यंत कुठलीही तयारी करायची नाही बोलला तो. आता तूच त्याला समोरासमोर होकार देऊन टाक, म्हणजे त्याला विश्वास बसेल. रुचिता म्हणाली, हो बाबा, आज बोलेल मी त्याच्याशी. बरं, आता ठेवतो मी फोन. अजून सुमन आली तर नाही ते प्रश्न विचारत बसेल मला. रामरावांनी बोलून फोन ठेवला आणि इकडे रुचीने दीर्घ सुस्कारा टाकला. आई, ते आज मला घरी जायचे होते. खूप दिवस झाले बाबांना भेटून. खूप आठवण येते त्यांची. रुची किचनमध्ये येत निर्मलाला बोलली, अगं जा ना मग, मी बोलणारच होते तुला आता. वाटल्यास माहेरी राहून ये म्हणून 2-3 दिवस. किती दिवस झाले गेलीच नाही तू. एखाद्या वेळेस गेली तरी त्याच दिवशी परत येतेस. रुचिता म्हणाली, आज संध्याकाळी जाईल मी आई. सध्या मला बाहेर जाऊन थोडी शॉपिंग करायची होती घरच्यांसाठी. त्यासाठी थोडे बाहेर जावे लागेल. निर्मला म्हणाली, अगं मग जा की. वाटल्यास विक्रमला सोबत घेऊन जा. तुला एकटीला तुझ्या त्या शॉपिंगच्या बॅगा घ्यायला जमणार नाही ना. रुचिता म्हणाली, नाही आई, एवढं काही नाही घ्यायचं. मी जाईल एकटीने. निर्मला म्हणाली, बरं बाई, तुला जसे वाटते तसं कर. ती निर्मलाला थोडीफार कामात मदत करून रूममध्ये आली. रामराव खूप महत्त्वाचे होते तिच्यासाठी. तिला काहीही करून त्यांना दुखवायचं नव्हतं. तिने मनात एक निर्धार केला. आता तिला मागे हटायची नव्हते. हा डिसिजन योग्य असेल की अयोग्य तिला माहीत नव्हते, पण भविष्य काय असेल हेही तिला माहीत नव्हते. पण मनातला निर्धार पक्का होता. रात्रभराच्या विचारांती तिने हा निर्णय घेतला होता. विक्रमशी तिला डिवोर्सबद्दल बोलायचे होते, पण आता समीरला भेटणे जास्त गरजेचे वाटत होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि समीरला फोन लावला. खूप वेळ रिंग झाल्यानंतर शेवटच्या रिंगला कॉल उचलला गेला. रुचिला म्हणाली, हॅलो, पण तिकडून मात्र काहीच रिस्पॉन्स आला नाही. कानांना ऐकू येत होते फक्त त्याचे वाढत असणारे श्वास. तिच्याच फोनची वाट बघत असावा तो कदाचित. पण जेव्हा तिचा कॉल आला तेव्हा वाढणाऱ्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा निरर्थक प्रयत्न केला असावा त्याने. रुचीला त्याच्या श्वासांची गती जाणवत होती. तिने जेव्हा पहिल्यांदा कॉल केला तेव्हा तिने याकडे लक्षच दिले नव्हते, पण तेव्हाही त्याने फोन रिसीव्ह करायला वेळ लावला होता. तिला आठवले, हॅलो समीर, तुम्ही आहात ना फोनवर. त्याचा काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून रुचीच बोलली, हो. समीर म्हणाला, हो. रुचिता बोल ना. रुचिता म्हणाली, मला तुम्हाला भेटायचे होते. समीर म्हणाला, किती दिवसांपासून या क्षणाची मी वाट बघतोय रुचिता. तुम्हाला माहीत नाहीये काही बोलतात का तुम्ही. रुचीला त्याचे हळूवार बोलणे ऐकू आले नाही म्हणून तिने पुन्हा विचारले, नो. रुचिता बोला ना, कुठे भेटायचं. समीर जबरदस्त खुश होत बोलला, त्याच कॅफेमध्ये जिथे तुम्ही मला भेटायला सांगितले होते माझ्या होकारासाठी. किंवा ती बोलत होती की रिअली रुचिता, मला आता विश्वास होत नाहीये, पण हा दिवस नक्कीच येणार मला माहीत होतं. बोला ना, कधी भेटायचं. समीरने तिच्या तोंडून नकार हा शब्द निघूच दिला नाही. रुचिता म्हणाली, आता 1 तासात भेटू शकणार का तुम्ही, म्हणजे तुमच्याजवळ वेळ असेल तर. हो नक्कीच भेटू शकेल. तुमच्यासाठी तर माझ्याजवळ वेळ आहे. समीर शेवटचं वाक्य हळूच पुटपुटला. रुचिता म्हणाली, ओके, मग 1 तासात मी सनशाईन कॅफेमध्ये पोहोचते. तुम्हीही या. समीर म्हणाला, हो मी पोहोचेल वेळेत. तुम्ही काळजी नका करू. समीरशी थोडेफार महत्त्वाचे बोलून तिने फोन ठेवला. तिच्या मनात खूप अस्वस्थता जाणवत होती. पुढे काय होणार तिला माहीत नव्हते, पण आता तिला कशाचा विचार करायचा नव्हता. ती ठाम होती, अगदी ठामपणे. इकडे दरवाजातून तिचा संवाद ऐकणाऱ्या विक्रमचे हृदय मात्र तारतार झाले होते. तिचा होकार होता समीरसाठी, त्याला माहीत होते, पण तिच्या तोंडून होकार ऐकल्यावर त्याच्या दुखावलेल्या हृदयावर पुन्हा घाव झाले होते. नव्हते आता दुखवून घ्यायची त्याला स्वतःला, पण त्याच्या हृदयाने प्रेम करताना त्याचे ऐकले नाही तर आता काय ऐकणार होते. रुचीची त्याच्यावर नजर पडण्याआधी तो तिथून निघून गेला. तो आल्याची चिंतही खबर नसलेली रुची समीला भेटण्यासाठी पटापट तिचा आवरू लागली. आज घरी जायचे म्हणजे बाबा समीरला भेटली का नाही म्हणून विचारणारच होते. तिने तिचे आवरले आणि स्कूटीची चावी घेऊन घराबाहेर पडली. ती गेल्यावर विक्रम रूममध्ये आला. त्याने ड्रॉवरमधले तिने ठेवलेले डिवोर्स पेपर काढले. त्यावर सही करायला त्याचे हात सरसावत नव्हते, पण त्याचाही निर्धार पक्का होता. त्याला त्याच्यापासून मुक्त करायचे होते तिला. मनातील वेदनांना कसाबसा सावरत थरथरत्या हातानेच तो डिवोर्स पेपरवर साईन करायला वळला.
हृदय त्यावर सही करायला नकार देत होतं, पण बुद्धी हृदयावर आज होत होती. तिचं सुख त्याच्यात नाही हे तो जाणून होता. त्याने अप्रत्यक्षपणे तिच्याशी फसवून लग्न केलंय हे तो जाणून होता. ती नव्हती नशिबात त्याच्या हे तो जाणून होता. तिने फोनवर समीरला दिलेला होकार त्याला आठवला आणि झटकन त्या डिवोर्स पेपरवर त्याने सही करून टाकली. नव्हते गुंतायचे तिच्यात तरी गुंतला होता. त्या वेदनांचा आज कुठेच तड लागत नव्हता. वेदना प्रेमात केवळ वेदनाच मिळाल्या होत्या त्याला, फक्त आणि फक्त वेदना. त्याने तो डिवोर्स पेपर पेनासकट बेडवर ठेवून दिला. तिला साईन करायला पेन शोधण्याचीही गरज लागणार नव्हती. तसाच तुटलेल्या हृदयाने तो घराबाहेर पडला. आपल्या मनातील आतापर्यंत दाबून ठेवलेल्या वेदनांना अश्रूंची वाट देण्यासाठी नव्हते थांबवायचे. त्याला आज त्या अश्रूंना आज त्याच्याही मार्ग मोकळा करायचा होता. त्याला मोकळा होत होता तो. वरून अचानक कोसळायला सुरुवात झालेल्या पावसाच्या केसर सरींसोबत आज त्या पावसालाही कदाचित साथ द्यायची होती त्याला. त्या अश्रूंना ओघळून टाकण्याची, ओघळलेले अश्रू पुसून टाकण्यासाठी. दिल मेरा है ना समज कितना ते प्रयत्न क्षण त्याला आठवत होते. ते त्याने तिच्यासोबत घालवले होते. तिचे त्याच्यासोबत भांडणे, तिच्या वक्तव्यावर त्याचेही बालिशपणे भांडून उत्तर देणे, दोघेही सोबत एकमेकांवर बेडवर पडलेला क्षण, तिची त्याला जाणवू न देता घेतलेली काळजी, अगदी सर्वच्या सर्व क्षण डोळ्यांसमोर तरळत होते, अश्रूंसोबत वाहत होते. शेवटचा तिच्यासोबत एक मन भरून जगलेला दिवसही आता अपुराच वाटत होता. धुवाधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरींसोबत त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रूही वाहून जात होते. व्हायचेच होते आज त्यांनाही मिसळून जायचे होते त्या मुक्त पावसाच्या सरींसोबत. मुक्त व्हायचे होते त्यांना त्या बंधनातून, त्या प्रेमयातनाच्या दुःखातून. तो टेकडीवर बसून स्वतःच्या दुःखाला मोकळं करायचा प्रयत्न करत होता, स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता. पण अश्रू थांबले तरी मन कळवळत होते. आज त्याला बाबाची खूप आठवण येत होती. बाबाच्या आधाराची त्याला खूप जास्त गरज वाटत होती. आज ते असते तर हा दिवसही त्याच्या नशिबात नसताच कदाचित. त्या यातना काही केल्या कमी होत नव्हत्या. तिला विसरायला त्याचे हृदय तयारच नव्हते. लाख प्रयत्न करूनही सारखा तिचाच चेहरा डोळ्यांसमोर येत होता. तिला डिवोर्स दिल्यावर, ती दूर गेल्यावर त्याला त्रास होईल माहीत होते. म्हणूनच नव्हते गुंतायचे तिच्यात, नव्हते हरवायचे तिच्यात. पण गुंतलेल्याच्या मनाची वाढणारी ओढ तो कसा थांबवू शकला असता? नाहीच थांबू शकला असता. गुंतला होता तो तिच्यात. पूर्णपणे सहवासातून उमललेल्या प्रेमाचे मनाच्या गाठी केव्हाच्यात बांधलेल्या होत्या. स्वतःसाठी दुःखी असला तर तिच्यासाठी खुश होता तो. तिला हवा तसा लाईफ पार्टनर मिळाला होता, जो तिला नेहमी आनंदात ठेवू शकेल, तिचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकेल, तिला वाटेल तिथे फिरायला नेऊ शकेल, तिला वाटेल ते घेऊन देऊ शकेल. तो नव्हताच तिच्या योग्य त्याने स्वतःला पटवून दिले होते. पण हृदयाला कसे पटवून देणार? खूप वेळ होऊन गेला होता टेकडीवर येऊन. या आत्ताच बऱ्यापैकी बरसून गेलेल्या पावसाच्या पाण्याने टेकडीला, निसर्गाला नवी सुंदरताच बहाल केली होती जणू. या दुसऱ्या मित्राच्या कुशीत त्याचे आपले सर्व दुःख विसावून टाकले होते. पूर्ण सावरला नसला तरी हा निसर्ग त्याला बऱ्यापैकी सावरायला मदत करत होता. तिला विसरणे तर शक्यच नव्हते, पण स्वतःला सावरणेही तेवढेच गरजेचे होते. स्वतःच्या फॅमिलीसाठी तिच्या दूर होण्याचे दुःख कमी करू शकला नसला तरी तो विरह त्याला सहन करावाच लागणार होता. पावसाची रिपरिप आता पुन्हा सुरू झाली होती. आधीच भिजलेला तो त्यात पुन्हा भिजत होता. त्या पावसाच्या थंड सरींनी मनातील वेदनांना शांत करण्याचा निष्कळ प्रयत्न करत होता. प्रयत्न हो प्रयत्नच. दुसरं होतं तरी काय त्याच्या हाती? तिच्या निव्वळ मिठीत घेण्याचं त्या वेदना शमल्या असत्या तरी तर आता येणार नव्हती ना आयुष्यात, ना नशिबात. तो अजूनही त्या सरी अंगावर झेलत उभा होता. तेवढ्यात पावसाच्या पाण्याला चिरत एक जोरदार आवाज त्याच्या कानावर आला. विक्रम, रुचिता, विक्रम. स्वतःशीच पुटपुटला. नाही, ती इथे कशाला येईल? तिच्या प्रेमात एवढा वेडा झालोय की आतापर्यंत तिचे फक्त स्वप्न पडत होते, आता आवाजही यायला लागलेत. ती तर साईन केलेले पेपर घेऊन गेलीही असेल तिच्या बाबाजवळ. विक्रम स्वतःशीच बोलला. विक्रम. पुन्हा तिचा दूरवरून जवळ येत असलेला आवाज. पण यावेळेस त्या आवाजाने विक्रमने त्याचे कान बंद केले. विक्रम. आता तो आवाज त्याला खूपच जवळून येत असल्यासारखा वाटला. त्याने वळून बघितले तर समोरून रुची पळत त्याच्याकडे येत असल्याची दिसली. वरून बरसणाऱ्या पावसांमुळे ती पूर्ण ओली झाली होती, पण तरीही जणू त्याचे भानच तिला नव्हते. मोकळे केस पावसामुळे पूर्ण ओले झाले होते. ही खरंच इथे आली आहे की मला भास होत आहे? त्याने डोळे चोळत पुन्हा एकदा समोर बघितले तरी समोर ती दिसत होती.
ती अगदी धापा टाकत त्याच्यासमोर येऊन थांबली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पायात वहाण नव्हते, पण तिला त्याचेही जणू भान नव्हते. तो तिला तेथे पाहून पूर्णपणे गोंधळला होता. वर ती रडत का होती त्याला कळत नव्हते. रुची, तू इथे? तो तिला असं समोर पाहून बोलणारच होता की सटाक तिने एक जोराची त्याच्या कानाशिलात लावली. त्याला तर काहीच कळले नाही. त्याला फक्त झांज यायचीच बाकी होती. रुची, तू? तो पुन्हा बोलायचा प्रयत्न करतच होता की तिने त्याच्या दुसऱ्याही गालावर जोराची ठेवून दिली. तो तर पूर्ण चक्रावलाच होता. ती इथे टेकडीवर येते काय आणि त्याच्या कानाशिलात लागावते काय, अजूनही त्याला कळत नव्हतं की हे सर्व खरं आहे की त्याला भास होत आहे. पण एवढ्या जोरदार कानशिलात बसण्यावर हा भास तर नसणारच याची त्याला जाणीव झाली. तो आपले दोन्ही हात गालावर ठेवून तिला पुन्हा ती इथे काय करतेय विचारणारच होता की रुचीने रागात त्याची दोन्ही हाताने कॉलर पकडून त्याला जवळ ओढले. हाऊ डेअर यू? तुझी हिंमत कशी झाली मला डिवोर्स द्यायची? हा, अशी कशी साईन केलीस तू डिवोर्स पेपरवर? बोलताना तिचे डोळे अक्षरशः आग ओकत होते. त्याने तिला एवढ्या रागात कधीच बघितले नव्हते. पण तुलाच तर डिवोर्स हवा होता ना? विक्रम हिंमत एकटवून बोलला. तिचे डोळे पाहून तर त्याची बोलायचीही हिंमत होत नव्हती. पण तरी त्याने बोलायला कशी तरी जीभ वळवलीच. कोणी सांगितले तुला? मी बोलले होते तुला मला डिवोर्स हवाय आणि तू डिवोर्स पेपरवर साईन कर म्हणून? सांग ना, मी बोलले होते तुला? रुची त्याची पकडलेली कॉलर अजूनच जास्त आवडून धरत बोलली. नाही, पण तूच तर डिवोर्स पेपर आणून ठेवलेत होते ना? विक्रम तिला इथे अशा प्रकारे पाहून एवढा भांबावून गेला होता की ती काय आणि काय बोलते याचा विचार करण्याचाही परिस्थितीत नव्हता तो. आणून ठेवले म्हणजे? मला डिवोर्स हवाय असं होते का? मी एकदाही तुला मला डिवोर्स पेपरवर सही हवी आहे म्हणून बोलले का? नाही ना. मग एवढंही नाही कळत का तुला की मला डिवोर्स नकोय म्हणून? रुची त्याची कॉलर तशीच पकडून ठेवत बोलली. पण रुची, तूच तर म्हटले. तो पुढे बोलणारच होता की ती काय बोलली त्याच्या लक्षात आले. रुची, काय बोललीस तू? विक्रमला आपण नक्की तेच ऐकले ना ते कळत नव्हते. मला डिवोर्स नकोय विक्रम. आय लव्ह यू. आय एम मॅडली लव्ह विथ यू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. ती रडतच बोलून त्याला घट्ट बिलगली. एवढी घट्ट की हवेलाही त्यांच्यामधून जायला जागा नव्हती. विक्रम तर अजूनच शॉकमध्येच होता. हे काय झालंय? काय चाललंय त्याला? काहीच कळत नव्हते. त्याचा अजूनही त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. रुची, काय बोललीस तू? प्लीज पुन्हा एकदा बोल. विक्रम तिला मिठीतून दूर करत बोलला. त्याला ती जी बोलली त्यावर विश्वासच होत नव्हता. इडियट, माझं प्रेम आहे तुझ्यावर, कळत नाही का तुला? तसा तर खूप शहाणा बनून फिरतोस ना, मग माझे डोळे नाही वाचता आले तुला? माझं तुझ्यावर असलेलं प्रेम नाही दिसलं तुला? असे कसे डिवोर्स पेपर साईन केलेस तू? रुची चिडून बोलत होती. चिडलीच होती ती त्याच्या डिवोर्स पेपर साईन करण्याने. विक्रमला काय रिॲक्ट करावं तेच कळत नव्हते. त्याने तिच्याकडून हे अपेक्षितच केले नव्हते. समीरसारखा मुलगा लाईफ पार्टनर म्हणून मिळत असल्यावर ती त्याला निवडेल त्याला किंचितही वाटलं नव्हतं. पण तिने त्याच्यावर केलेला फसवणुकीचा आरोपही खराच होता. त्यानंतर तर त्याने आशाही सोडून दिली होती. ती त्याच्यावर कधीच प्रेम करेल याची. पण रुचिता, मी तुला फसव. तो पुढे बोलतच होता की त्याचे शब्द त्याच्या तोंडातच अडकले. कारण रुचीने त्याची कॉलर ओढून त्याला आणखी जवळ ओढले आणि टाच उंचावून त्याच्या ओठांचा पूर्ण ताबा घेतला होता. पण इकडे विक्रम मात्र डबल शॉक झाला होता. बिचाऱ्याला पहिलाच धक्का पचवणे कठीण जात होते व रुची त्याला धक्क्यावर धक्के देत होती. विक्रमने तिला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पण ती दूर न होता अजूनच पॅशनेटली त्याला किस करू लागली. तिचा राग, चीड, प्रेम, तिच्या सर्व भावना ती तिच्या ओठांनी त्याच्या ओठांवर व्यक्त करत होती. पण ती कितीही रफ किस करत असली तरी तिच्या नाजूक ओठांनी त्याला काय होणार होते. पण तिच्या त्या नाजूक ओठांचा मारा त्याच्या संयमाची खूप मोठी परीक्षा घेत होता. तिला बाजूला करायला ना त्याचे शरीर साथ देत होते ना मन. शेवटी त्यानेही हार पत्करून तिच्या कमरेत हात घालून तिला आणखी जवळ ओढले आणि त्यानेही तिला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यासरशी तिचे हात त्याच्या पाठीवर मानेवर विसावले. त्याचेही हात तिच्या पाठीवर ओल्या केसात फिरत होते. वरून कोसळणाऱ्या पावसाने तर आता अजूनच बरसायला सुरुवात केली होती. जणू त्याच्या प्रेमाला तो साथ घालवण्यासाठीच बरसत होता. वरून बरसून अंग भिजवणारा तो पाऊस आणि खाली हे दोघे प्रेम वेडे जीव. बस, आणखी काय हवे होते? ते दोघेही एका वेगळ्याच दुनियेत पोचले होते. दोघांचीही आयुष्यातील पहिलीच किस, पहिलीच हक्काची मिठी दोघेही त्यात हरवले होते. मंत्रमुग्ध झाले होते. ना ती मागे सरत होती ना तो.
आज एकमेकांवरील नितळ प्रेम जणू ते त्या स्पर्शातून व्यक्त करत होते. त्या मिठीत, त्या स्पर्शात कोणत्याही प्रकारची वासना नव्हती. एकमेकांपासून दुरावण्याची भीती आज त्या परस्पर्शातून व्यक्त होत होती. एकमेकांवरील प्रेम त्या स्पर्शातून व्यक्त होत होते. एकमेकांसाठी असलेली तळमळ त्या स्पर्शातून व्यक्त होत होती. समीर म्हणाला, हे काय बोलत आहात तुम्ही रुचिता? हे खरंय समीर. आय एम सॉरी. मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. माझं विक्रमवर प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. कसं झालं मला माहीत नाही, पण माझं खूप खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही नाही करू शकत आता. प्लीज मला समजून घ्या. तुम्ही जर बाबाला माझ्यासाठी नकार दिला तर बाबा नक्की तुमचं ऐकतील. समीर म्हणाला, पण रुचिता, तुम्हाला त्याने आणि त्यांच्या फॅमिलीने फसवलंय. तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी श्रीमंतीचं नाटक केलंय त्या लोकांनी. रुचिता म्हणाली, मला नाही फसवलं त्या लोकांनी. मलाच त्यांच्याबद्दल, त्याच्या फॅमिलीबद्दल गैरसमज झाला होता. समीर म्हणाला, गैरसमज? रुचिता म्हणाली, हो गैरसमज. मला काय कोणालाही ते लोक फसवण्याचा विचारही नाही करू शकत. त्यात विक्रम तर कधीच नाही. बट रुचिता, तो बोलतच होता की रुचिता म्हणाली, प्लीज समीर, मी खूप आस लावून तुमच्याकडे आली आहे. मी डायरेक्ट हे बाबाला सांगितले तर ते चिडतील. वर त्यांनी विश्वास काकांना शब्दही दिला आहे. माझ्यामुळे त्यांचा शब्द खाली पडावा हे मला कधीच आवडणार नाही. प्लीज तुम्ही काहीतरी कारण सांगून नकार द्या त्यांना. आर यू शुअर तुम्ही विक्रमसाठी मला नकार देत आहात? समीरला विश्वास होत नव्हता. आजपर्यंत त्याने मुलींना नकार दिला होता, पण आज पहिल्यांदा एक मुलगी त्याला नकार देत होती. तेही त्याच्यापेक्षा कमी इन्कम असणाऱ्या, त्याच्यापेक्षा कमी गुड लुकिंग असणाऱ्या मुलासाठी. रुचिता म्हणाली, मी विक्रममुळे तुम्हाला नकार देत नाही. मी माझ्यामुळेच तुम्हाला नकार देत आहे. मी फक्त आणि फक्त विक्रमवर प्रेम करते आता. मी दुसऱ्या कोणावर प्रेम नाही करू शकत. तिच्या डोळ्यात समीरला फक्त विक्रम दिसत होता. तिच्या डोळ्यात ना समीरसाठी ओढ दिसत होती, ना तो विक्रमपेक्षा निश्चितच कितीतरी पटीने श्रीमंत असूनही त्याच्या श्रीमंतीशी तिला काहीच घेणं देणं वाटत नव्हते. समीर म्हणाला, ओके, मी सांगेल बाबाला. मला तुमच्याशी लग्न नाही करायची ते. खरंच? तिच्या चेहऱ्यावर क्षणातच चमक आली. समीर म्हणाला, हो, पण त्यासाठी माझी एक अट आहे. अट? रुचिताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. हो, अट. तुम्ही माझ्याशी लग्न नसेही, पण मैत्री तर करू शकता ना? समीर स्मित करत बोलला. रुचिता म्हणाली, हो नक्कीच. तुम्ही नेहमीच माझ्या गुड फ्रेंडच्या यादीत असणार. थँक्यू सो मच समीर. तुम्हाला माहीत नाही तुम्ही मला किती मोठी मदत करताय. समीर म्हणाला, आत्ताच तुम्ही मला फ्रेंड बोलतात ना, मग फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी नो थँक्यू, कळलं? रुचिता म्हणाली, या थँक्स आणि सॉरी पण. रुचिता, समीर बोलत होता की हे शेवटचं, आता नाही बोलणार. रुची हसत बोलली. तिचं खूप मोठं टेन्शन दूर झालं होतं. ती त्याच्याशी थोडंफार बोलून घराकडे निघाली, पण समीर मात्र तिथेच बसून होता.